फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत बालभारती पाठ 6 मायेची पाकर स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। मायेची पाकर स्वाध्याय। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर, वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले। वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? वसतिगृहातील मुलांवर अण्णांची मूळ आई वडिलांप्रमाणे माया होती। अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या। प्रश्न 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। संस्थेच्या आवारात एक मोठे झाड होते। संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते। स्वतःची त्यांच्या अंगावर घातली। स्वतःची कांबळी त्यांच्या अंगावर घातली। त्या मुलांपैकी कितीतरी जणांना नव्हती। त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती। अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आहात। अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात। प्रश्न 3, कोण कोणाला म्हणाले? आता इथे मुक्काम करा, भाऊराव लेखकांना म्हणाले। जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू, भाऊराव एका मुलाला म्हणाले। आपणास उदंड आयुष्य मिळो, लेखक भाऊरावांना म्हणाले। थोडक्यात उत्तरे लिहा। लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये बघू। मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला। पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला। मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? कडाक्याची थंडी होती। मध्यरात्री उलटून गेली। अण्णा उठले होते। त्यांनी कंदील हातात घेतला। प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे अण्णा पाहू लागले। त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे। अण्णा त्याच्याजवळ गेले। त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यात आणून झोपवले, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली, त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले। त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला। सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून, अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात। या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबा मुलांचे आपण पालक आहात। आपणास उदंड आयुष्य मिळो, असे उद्गार निघाले। प्रश्न 5, वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा। गट आणि ब गट। टाळाटाळ करणे, पोटात कावळे ओरडणे, डोळा लागणे, झटत राहणे। उत्तर, गट। टाळाटाळ करणे, एखादी गोष्ट करायचे टाळणे। पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे, डोळा लागणे, झोप लागणे, झटत राहणे, सतत प्रयत्न करणे। प्रश्न 6, लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती। आता खालील वाक्यातील रंगीत शब्दाचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या। भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते। भरपूर जेवण झाल्यावर नाना सुस्त पडून होते। दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात। दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, मांजराच्या
पायाचा आवाज होत नाही, त्याप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकत हळू चालतो. लिहा. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल 5 ते 7 ओळीत लिहा. राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणावर भर दिला. कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजश्री देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. सकाळची वेळ होती. सकाळची वेळ होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. सूर्याची कोवळी किरणे पडली होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता. बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. अळीचा रंग हिरवा होता. तिला खूप पाय होते. अळी झाडाच्या पानावर हळूहळू चालत होती. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.